नमस्कार मित्रांनो, देशाचे गृहमंत्री आणि खरं तर सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले। साहजिकच आहे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना मिरची लागली, पण त्यांना मिरची लागण्यासारखं अमित शहांनी खरं तर काहीच केलं नाही। कदाचित त्यांना अनुल्लेखांनी मारल्यामुळे मिरची लागली असावी, कदाचित आपले आका शरद पवार यांच्याबद्दल अमित शहांनी अप्रत्यक्षपणे टीका करणारं वक्तव्य केल्यामुळे संजय राऊतांना ते झोंबलं असावं। म्हणून मी बघितलं की नेमकं अमित शहा कशासाठी आले होते, काय म्हणाले। अमित शहा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे आले होते। शिवाजीराव डोळे यांच्या व्यंकटेश्वरा सहकारी संस्थेमध्ये एका रिसर्च लॅबचं उद्घाटन करण्यासाठी आले होते। त्याच्यानंतर गोरेगावला नेस्को इथे राष्ट्रीय सहकार वर्षाची त्याचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते। 25 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत देशात हे सहकार वर्ष राबवलं जाणार आहे आणि तसा त्यांचा भाषणाचा रोख मुख्यतः सहकार क्षेत्रातल्या सुधारणांबद्दल होता। पण व्यासपीठावर एकनाथ शिंदे, अजितदादा, कुठे अगदी छगन भुजबळ हे सगळे असल्यामुळे त्याची राजकीय चर्चा होणं स्वाभाविक आहे। कारण अमित शहांचा टीकेचा रोख होता तो मुख्यतः शरद पवारांवर होता। शरद पवार देशाचे 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्राच्या सहकारावर त्यांचं गेली अनेक वर्ष, अनेक दशक वर्चस्व आहे आणि त्यामुळे जेव्हा अमित शहा सहकार मंत्री झाले तेव्हा ते एका प्रकारे शरद पवारांना आव्हान देण्यासाठीच असं म्हटलं जात होतं। त्यात तथ्य असलं तरी काही ते पूर्णतः खरं नाही। राजकीयदृष्ट्या मी आधी सांगतो, मग सहकाराच्या दृष्टीने त्याच्यावर बोलतो। पण भाजपाला देशात, संपूर्ण देशात यश मिळवण्यासाठी जो एक मोठा स्पीड ब्रेकर आहे किंवा मार्गातला एक मोठा अडसर आहे तो म्हणजे जिथे शेतकरी संघटित आहेत तिथे मुख्यतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य प्रादेशिक पक्षांनी या शेतकऱ्यांमध्ये स्वतःचे गड किंवा गढी तयार केलेले आहेत, स्वतःचे वाडे तयार केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीही केलं तरी सहकारावर लगाम लावून हे पक्ष किंवा त्यांचे नेते या शेतकऱ्यांना मोदी सरकार विरुद्ध चिथावत असतात। त्याच्यातनं शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आपण बघितलं। महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फटका बसला होता तो मुख्यतः पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातला, जिथे सहकारी बेल्ट होता। बाकी संविधान बचावचं जे काही यश अपयश तो वेगळा मुद्दा आहे, पण जो कृषी क्षेत्रातला, जिथे शेतकरी सधन आहे, समृद्ध आहे, या भागामध्ये फेक नॅरेटिव्ह तयार करून मग तो कांदा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ऊस असेल, आणि हा नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी कुठेतरी आपल्या ताब्यातल्या सहकारी संस्था आणि आपल्या ताब्यातील मीडियाचा वापर करण्यात आला होता। तीच गोष्ट पंजाबमध्ये झाली, तीच गोष्ट 2018 साली मध्य प्रदेशमध्ये झाली होती। अर्थात भाजपाने त्याच्यातनं धडा घेतला आणि ती चूक पुन्हा 2023 मध्ये होऊन दिली नाही। पण असं असलं तरी शेतकऱ्यांचा कशा प्रकारे दुरुपयोग जो राजकारणात केला जातोय तो कसा टाळायचा हे भाजपासमोरचं आव्हान आहे आणि त्यामुळे अमित शहांनी सहकार क्षेत्रात राष्ट्रीय सहकारिता मंत्रालय स्थापन करून त्याचं मंत्रिपद स्वतःकडे घेतलं। हे थोडं गमतीचं होतं, थोडं अवघड होतं। याचं कारण म्हणजे सहकार हा मुख्यतः राज्याच्या अंतर्गत विषय, पण जिथे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह निर्माण झाले आणि त्याच्या देखभालीसाठी, त्याच्या देखरेखीसाठी आणि शेवटी सहकार क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर केंद्राचं अर्थसहाय्य होत असल्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यात
स्वतःची जागा शोधली, म्हणजे जसं कलम 370च्या तरतुदी रद्द केल्या आणि त्या करण्यासाठी जसा त्या कायद्याचा अभ्यास करून आणि इतिहासाचा अभ्यास करून पावलं उचलली गेली, तशीच गोष्ट सहकाराच्या क्षेत्रातही करण्यात आली. पण यात राजकारणाच्या पलीकडेही अनेक गोष्टी आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येत 6 कोटीहून जास्त, कदाचित 8 कोटी असेल, पण काही कोटी लोक या ना त्या सहकारी संस्थांचे सदस्य आहेत. आणि तरी देखील महाराष्ट्रात गेल्या वर्षी पीक विम्यासाठी 1,68,00,000 अर्ज आले. म्हणजे जवळजवळ 7 कोटी शेतकरी कुटुंब, म्हणजे ज्याचं कुटुंब शेतकरी असं धरलं जातं, त्यांना शेतीतनं नुकसान झालं. म्हणजे महाराष्ट्रात 7 कोटी लोक शेतीवर अवलंबून तरी आहेत का, हा प्रश्न पडतो. कदाचित घरचा एक कोणतरी शेती बघत असेल, मुलगा शहरात नोकरी करत असेल, या विषयात मी जाणार नाही. पण जर जवळपास सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांची शेती बुडत असेल तरी सहकार कसा काय यशस्वी होत असेल? म्हणजे याच्यात काहीतरी नक्की गौड बंगाल आहे. तोच गौड बंगाल लाडकी बहीण योजनेतही ज्या बोगस लाभार्थी आहेत त्याच्या बाबतीतही, याच्यातही मुख्यतः उत्पन्न कृषी क्षेत्रातलं. बाकी मी जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, शिखर बँक आणि अन्य ज्याला पॅक्स म्हणतात, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे पतसंस्था, या सगळ्यामध्ये चालणाऱ्या व्यवहारांवर, गैरव्यवहारांवर बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये या क्षेत्रातले अतिशय अनुभवी, म्हणजे हे क्षेत्र कशा प्रकारे या क्षेत्राचं दूध काढायचं त्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले अनेक लोक या सरकारमध्ये आहेत, जे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत, किंवा कदाचित आणखी म्हणजे शरद पवारांच्या पूर्वीपासून हे क्षेत्र अशा प्रकारे वापरलं जात होतं आणि त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत. आणि त्यामुळे त्यांना नुसतं आपल्या पंखाखाली आणणं गरजेचं नाहीये, तर या क्षेत्राला भाजपाच्या बाजूने वळवण्यासाठी त्यात अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी अमित शहा करत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या टीकेचा रोख हा शरद पवारांकडे होता, कारण जो फटका गेल्या लोकसभेला बसला त्यातला संविधानचा मुद्दा दूर ठेवा, पण जो कृषी क्षेत्रातला फटका बसला तो भविष्यात होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, म्हणून काल जी एक अमित शहा असताना जी एक घोषणा केली गेली की याच्यामध्ये सहकाराच्या व्याप्तीत वाढ करणं आणि जशा दूध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था आहेत किंवा शेतकरी वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे सदस्य आहेत, ऊसाच्या बाबतीत आहे, तसं आता आंबा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा अन्य कृषी उत्पादनं असतील, त्यांना देखील सहकाराच्या एका प्रकारे छत्रीखाली आणायचं. म्हणजे तुम्ही जर फक्त ऊस आणि दुधाच्या शेतकऱ्यांचं संघटन केलं तर आम्ही बाकीच्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचं संघटन करू, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जसे म्हटलं की त्याच्यात करण्यासारखा किंवा जो केला जातोय तो म्हणजे या ज्या सगळ्या प्राथमिक कृषी सहकार पतसंस्था आहेत त्यांची व्याप्ती वाढवणं, या सगळ्या संस्थांचं संगणकीकरण करणं, त्याच्यात एकाच प्रकारची सॉफ्टवेअर आणणं, म्हणजे त्यांचं अकाउंटिंग सगळं एका पानावर आणणं. ते झाल्यावर याच्यातले सगळे गैरव्यवहार, त्याच्यातले सगळ्या ज्या गोष्टी इकडनं तिकडे फिरवल्या जातात त्या गोष्टी लक्षात येऊ शकेल. तिसरी गोष्ट म्हणजे या संस्थांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं. ज्या उद्देशासाठी सहकार स्थापन झाला की याच्यामध्ये प्रत्येक डोक्याला एक मत असेल आणि सगळ्यांनी मिळून सहकारी क्षेत्र चालवायचं. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे हा जे शरद पवारांवर जी टीका करतात, आणि फक्त शरद पवार नाही, हे काँग्रेसच्या काळात याच्यामध्ये अनेक जण याच्यामध्ये झाले होते, पण या सगळ्यांनी काय केलं तर आपापली सहकारी संस्था आपापल्या वैयक्तिक राजकारणाचा अड्डा बनवला. त्या सहकारी संस्थांवर नियंत्रण आणलं, त्या संस्थांमधला सहकार, शेतकऱ्याचा सहकार संपवला आणि एका प्रकारे त्या शेतकऱ्यांना मतांसाठी वेठीस धरून की तुम्ही आम्हाला मतदान केलं तरच तुमचा आर्थिक अभ्युदय जाऊ दे, निदान काय म्हणतात तुमच्या घरी जी भाजी भाकरी येते ती या संस्थेमुळे येते, हे जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे सगळं दुष्टचक्र सुरू झालं.
पण मित्रांनो, महाराष्ट्रात आणि देशातच ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे की शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या थोडी कमी होणार असली तरी ती मोठी राहणार आहे आणि त्यांचं उत्पन्न आणि सेवा क्षेत्रातल्यांचं उत्पन्न किंवा शहरी भागात राहणाऱ्यांचं उत्पन्न याच्यामधली तफावत दूर करायची तर याच्यामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे आणि त्याला सहकारासाठी खूप मोठा वाव आहे हे खरं करणं शरद पवारांच्या हातात होतं. पण जसे म्हटलं की राजकारणासाठी सहकाराचा वापर केला गेला. आता कुठे अमित शाही सहकार मंत्री होऊन आता 5 वर्ष पूर्ण होईल. आता कुठे त्याच्यामध्ये मोठ्या गोष्टी करायला सुरुवात झालेली आहे. आधी सगळी व्यवस्था साफ करणं, कारण हे त्याच्यातले राजकारणाचे अड्डे जे झालेत ते पहिले तोडणं, त्या लोकांना शोधणं, त्यांना दूर करणं आणि आता त्याच्यातली जी विजन आहे. बघा मित्रांनो, बियाण्याच्या क्षेत्रात सहकारी संस्था आहेत, खतांच्या क्षेत्रात सहकारी संस्था आहेत, पिकांच्या बाबतीत सहकारी संस्था आहेत, विक्रीच्या बाबतीत सहकारी संस्था आहेत. पण या सगळ्या सहकारी संस्था एकमेकांशी बोलतात तसं नाही. आणि अर्थात आर्थिक बाबतीत त्यांना कर्ज देणं याच्यातही सगळ्या सहकारी संस्था आहेत आणि त्यामुळे सहकारी संस्थांचं एकमेकांमधला सहकार्य वाढवणं हा त्यातला एक मोठा भाग आहे. सहकारी संस्थांमध्ये कॅपिटल किंवा भांडवल टाकणं हा दुसरा मोठा भाग आहे. जिल्हा सहकारी बँका किंवा राज्य सहकारी बँकेचा रोल, भूमिका त्याच्यामध्ये वाढवणं, कारण या सगळ्या शिखर बँक आहे, जिल्हा बँक आहेत, यांनी सगळ्यांनी राजकीय नेत्यांच्या संस्थांना कर्ज देऊन मग ते कर्ज बुडवणं आणि मग या बँकेनी हात वरती करून बसणं. बँकेचं जे काम आहे सहकाराला अर्थपुरवठा करणं, ते फक्त राजकीय नेत्यांच्या सहकाराला आणि तेही दिवाळखोरीत गेलेल्या सहकाराला अर्थसहाय्य करणं आणि तो तगवून धरणं अशापुरती त्यांची अवस्था झालेली होती. ती दूर करणं हे याच्यातलं महत्त्वाचं आव्हान आहे. या सगळ्याला निर्यातक्षम बनवणं, म्हणजे एक आपण अमूलचं उदाहरण देतो, पण अमूलच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा सहकारी संस्था निर्माण करणं की ज्या जागतिक स्तरावर एक मोठा ब्रँड असू शकतात. जसं म्हटलं, अमूल हा देशातला सगळ्यात मोठा खाद्य ब्रँड त्याच्यापैकी एक आहे. तो कुठला युनिलिव्हर किंवा ब्रिटानिया किंवा आणखीन कुठला नाहीये, ब्रुक बॉन्ड वगैरे, हे सगळे अमूल म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक गुणवत्ता आणि किफायतशीर दर आणि शेतकऱ्यांचं कल्याण या गोष्टी येतात. तसं महाराष्ट्रातल्या एकही सहकारी संस्थांची नावं याच्यामध्ये समोर येत नाहीत. पण फक्त अमूल नाही तर अमूल प्रमाणेच या ज्या सगळ्या बाकीच्या संस्था आहेत त्यांचंही नाव, म्हणजे NFCSF, नाबार्डचं तर नाव तुम्ही ऐकलं असेल, नाफेड कांद्याच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल, NCUI, NCCF, NCOL, सगळ्या सहकारी संस्था स्थापन केल्या. त्या क्षेत्रातल्या दादा बनाव्यात, त्या क्षेत्रातलं जागतिक नाव बनावं, सहकाराच्या माध्यमातून निर्यात केली जावी, त्याच्यासाठी ज्या सहकारी संस्था आहेत तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती केली जावी, निर्यातीसाठी अर्थपुरवठा केला जावा. या सगळ्या गोष्टी करणं खरं तर तेव्हाही शक्य होतं, पण तेव्हा ते केलं गेलं नाही. ते जाऊ दे, साधी गोष्ट होती की ज्या सहकारी साखर कारखान्यांच्यावर वगैरे आयकराची 10,000 कोटी रुपयाची टांगती तलवार होती, ती पण शरद पवार दूर करू शकले नाही. त्याच्यासाठी अमित शहांची मदत घ्यावी लागली, असं दस्तूर खुद्द अजित पवारांनी सांगितलं. आता शरद पवारांवर याच्यावर प्रतिक्रिया विचारली तर शरद पवार काय म्हणतील, मोदींनी कोणाचं बोट पकडलं राजकारणात, माझं बोट पकडलं, मोदी कोणाला गुरु म्हणाले, मला गुरु म्हणाले. मग असं असूनही जर अमित शहा म्हणत असतील की शरद पवारांनी सहकाराचा सत्यानाश केला तर याचा अर्थ अमित शहांना नरेंद्र मोदी काय बोलतात हे मान्य नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार देतील आणि आपले चहा बिस्किट पत्रकार ती सगळीकडे दाखवतील. पण मुद्दा हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं त्याचा नाही. जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, जसे म्हणलं की 1,68,00,000 शेतकऱ्यांची शेती बुडाली, त्यांना विमा घ्यावा लागला, त्यातले 4-4.25 लाख अर्ज बोगस होते, तरी देखील 1,63,00,000 शेतकऱ्यांची शेती बुडाली. मग फायदा कोणाचा झाला, फक्त वांगी उगवणाऱ्या शेतकऱ्यांचा का बिटकॉइनची शेती करणाऱ्यांचा? म्हणून म्हटलं की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि जोपर्यंत हा प्रश्न सोडवत नाही आणि हे सगळं वीज फुकट, पाणी फुकट, खतांवर सबसिडी, सगळ्या गोष्टी करूनही जर 1,63,00,000 शेतकऱ्यांना विमा घ्यावा लागत असेल, विम्याचा दावा करावा लागत असेल महाराष्ट्रातल्या, आणि तो दावा चुकीचा नाही असं सरकार म्हणत असेल, कारण 4 लाख बोगस अर्ज आहेत पण बाकी अर्ज खरेत, असं जर म्हणावं लागत असेल तर याच्यामध्ये काहीतरी पाणी मुरतंय. देशातला मध्यम वर्ग आज
जात्यात भरडला जातोय, राष्ट्रीय सुरक्षेसाठी अन्य गोष्टींसाठी मोदींना मतदान करणं हे त्याचा स्थायी भाव झाला असला तरी त्यालाही दिसतंय की अशा प्रकारचा दौलतजादा जर ग्रामीण क्षेत्रात केला जात असेल आणि त्याच्यातनं आउटपुट येत नसेल कारण शेती नुकसानीत चालू असेल जर एवढं होऊ नये. आता सौर ऊर्जाही फुकट द्यायचा घाट घातला गेलाय. मग नेमकं हे कशासाठी चाललंय, कोणासाठी चाललंय, हा प्रश्न आज ना उद्या विचारला जाणार आहे. आणि त्याच्यामुळे सहकारिता क्षेत्रात जर महत्त्वाच्या सुधारणा झाल्या नाहीत तर देशाची जी एक अर्थव्यवस्था, जिला आता एक थोडीशी ब्रेक लागल्यासारखी अवस्था आहे, ती पुन्हा उठून धावू शकणार नाही. याची जाणीव नरेंद्र मोदींनाही आहे, अमित शहांनाही आहे. आणि त्याच्यामुळेच विना शरद पवार सहकार हे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, पण इतर राज्यातही त्या त्या स्थानिक प्रादेशिक पक्षाचे राजकीय नेते आहेत, त्यांची तिथे जी एक मोनोपॉली आहे ती तोडून सहकार पुढे नेण्याचं आव्हान अमित शहांपुढे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.